हॅलो भावांनो, इथं सकाळी-सकाळी शेताकडे चक्कर मारत होतो. तर चक्कर मारता-मारता भावांनो इथं फणसाचं झाड दिसतं. त्याला मस्तपैकी हिरवीगार पालवी फुटलेली असते. तर बोललो याला आळं-बिळं करून मस्तपैकी हे करू. मग मी तर मग त्याला नारळाच्या झाडाला आणि फणसाच्या झाडाला आळं करून लगेच इथून मी निघतो घरी. घरी निघाल्यानंतर भावांनो तो लगेच तिथं घरापाशीच असतं भावांनो. घरी तर काय नाही. मग इथं घरी पोहोचतो. पोहोचल्यानंतर लगेच पप्पा बोलतात, की बैलांना आणि गाईला जसेच आपल्या गवळीला पाणी घाल. मग पाणी घालून आणि लगेच त्यांना सावलीत बांधून लगेच थोड्याच वेळामध्ये लगेच मी घरी येतो. घरी आल्यानंतर जेवून-बिवून मस्तपैकी लगेच बाहेर पडतो. पप्पा बोलतात, कुरुळाकडे जायचं, जसं की शेताकडे जायचं आपल्याला पाईप नीट करायला, कारण की पाईपलाईन फुटलेली असते भावांनो. मग इथे निघतो मी पाईपलाईन उकरायला, जसंच की उकरून झाले असते आणि आता फक्त पप्पा बोलतात तू काय करू नको, कारण की तू टाकशील पाईप फोडून. मग मी इथं निघतो हिरीकडे निघाल्यानंतर भावांनो आपली मस्तपैकी इथं बिसलेरीला कमी पाडला अशी हिर आपली, जसंच का भावांनो इथं थंडगार पाणी मिळतं. ही आपली गावची हिर. हिरीमध्ये आल्यानंतर भावांनो मासे असतात भरपूर. मासे असल्यानंतर पाणी ओढण्यासाठी मी काढतो, तो एक मासा येतो वरती. मग त्याला मी जीवनदान देऊन लगेच हिरीत टाकतो. हिरीत टाकल्यानंतर पप्पा इथं पाईप बसवतच असतात. बसून झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये लगेच मी पण घरी येतो. बैलांना बांधून मस्तपैकी निघतो गव्हाळीकडे, जसंच की त्या दुसऱ्या शेताकडे गेल्यानंतर भावांनो इथं खुटाळायचं काम चालू असतं. काल तुम्ही बघितलंच असेल, काल एकच खांड झालं होतं. आज कंप्लीट होतं. कंप्लीट झाल्यानंतर भावांनो लगेच आपण इथून लगेच येतो घरी. घरी निघाल्यानंतर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये भावांनो आपण.